आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकमधील टीसीएस अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक। निदा खानला आज कोर्टामध्ये हजर करण्याची शक्यता। मुंदूकराच्या बँक लॉकरमध्ये आढळले 3 कोटींचे दागिने, 5 लाखांचं परकीय चलनही ईडीनं केलं जप्त। 1 कोटी 10 लाखाचे सोन्याचे दागिने, 1 कोटी 59 लाखाचे चांदीचे दागिने जप्त, 5,19,000चं परकीय चलन लॉकरमधून जप्त। सोलापूरमधल्या करमाळ्यामध्ये भोंदू भोसलेवर तिसरा गुन्हा दाखल। जादूटोणा आणि फसवणूक प्रकरणी भोंदू भोसलेवर तिसरा गुन्हा दाखल। सलग तिसरा गुन्हा दाखल झाल्यानं भोंदू भोसलेच्या अडचणीत वाढ। महापौर बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचं समोर। जानेवारीमध्ये 75 लाखांच्या कामानंतर पुन्हा 3 कोटी 40 लाखांचा खर्च। महापौर रितू तावडेंच्या भेटीनंतर बंगल्याच्या कामामध्ये बदल। मुंबईमध्ये अनेक पाट्या अजूनही मराठीमध्ये नाहीत। मुंबई महानगरपालिका कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत। सर्वोच्च न्यायालयाचे दुकानं आणि आस्थापनांवर देवनागिरी, मराठीमध्ये ठळक अक्षरात नामफलक लावण्याचे निर्देश। अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरून महायुतीच्या आमदारांमध्ये मतभेद। कोंडेश्वर परिसरामधील जागा महाविद्यालयासाठी मंजूर झाल्याचा रवी राणांचा दावा, तर हे महाविद्यालय अचलपूरमध्ये व्हावं, बच्चू कडूंची मागणी। जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील स्वगणना प्रक्रिया वेगानं सुरू। मुंबईमध्ये 70,000 नागरिकांकडून स्वगणना पूर्ण। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी कामकाजाचा घेतला आढावा। नागरिकांना 15 मे पर्यंत स्वतःची माहिती नोंदवता येणार। विरार अलिबाग मार्गिकेसाठी राज्य सरकारकडून 31,793 कोटींच्या निधीला मंजुरी। एमएसआरडीसी लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करणार। या निर्णयामुळे मुंबई महानगर क्षेत्रामधील वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार। जगभरात पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराबाबत चिंता वाढली। हंता व्हायरस चर्चेत, काहींचा मृत्यू झाल्याची WHO माहिती। उंदरांसारख्या प्राण्यांमुळे हंता व्हायरस पसरत असल्याची माहिती। आता पाहूया टॉप 9 मोठ्या महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील 10वी बोर्डाचा आज निकाल लागणार। बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। होर्मुझ समुद्रधुनीमधील जहाजांवरील हल्ले थांबवण्यासाठी अमेरिका आणि आखाती देशांनी संयुक्त राष्ट्रामध्ये नवा ठराव मांडला। इराणनं जहाजांवर बेकायदेशीर शुल्क आकारणं बंद करावं आणि समुद्रामध्ये पेरलेले सुरुंग तातडीनं काढून टाकावेत, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये मागणी। भारत व्हिएतनाम मैत्रीचं नवं पर्व। तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रामधील सहकार्यावर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा। राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांची व्हिएतनामी समकक्षक वू हाय क्वान यांच्याशी द्विपक्षीय संवाद। विमान तिकीट दरामध्ये 25 ते 30% वाढ। इंधन दरवाढीमुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं भाडं गगनाला भिडलं। गोवा, हिमाचल, काश्मीर आणि दक्षिण भारतामध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री। तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांची जेलमध्ये रवानगी। तत्कालीन मुख्याधिकारी पंकज जावळेंना मारहाण केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावली। जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेली 1 वर्षाची शिक्षा खंडपीठानं कायम ठेवली। मृत्यू प्रमाणपत्र आणि बिलाच्या कारणावरून ही मारहाण झाली होती। नागपूर रेल्वे स्थानकावरून मुंबईला जाणारी विदर्भ एक्सप्रेस तासभर उशिरा। विदर्भ एक्सप्रेस उशिरा झाल्यानं प्रवाशांची गैरसोय। मात्र संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांची गैरसोय झाली। पुण्यातल्या नरे, हडपसर, वाघोली आणि बानवडी परिसरातून 6 अल्पवयीन मुलींचं अपहरण। 15 ते 17 वयोगटातील या मुलींना फूस लावून पळून नेल्याचे गुन्हे दाखल। वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या समोर तपासाचं मोठं आव्हान। नागपूरमधील प्रमुख 10 सिग्नलवर ग्रीन नेट सोबत मिस्ट सिस्टीम कार्यान्वित। या स्प्रिंकलरमुळे उन्हामध्ये सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना तापमानापासून मोठा दिलासा। मनपा आयुक्त विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली। राज्यातील सायबर पोलीस ठाण्यांना हायटेक करण्यासाठी 9 कोटी 44 लाखांच्या निधीला मंजुरी। यातून IPDR आणि डिव्हाइस इंटेलिजन्स यासारखी अत्याधुनिक साधनं खरेदी केली जाणार। सायबर गुन्ह्यांचा तपास वेगवान होणार।